नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. मित्रहो, RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव घेतलं की काही ना काही लोक चर्चा करतातच. काही लोक संघटनेच्या विरोधामध्ये चर्चा करतात, काही लोक संघटनेच्या समर्थनामध्ये चर्चा करतात. जसं भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये स्थापन झालेलं आहे, तसं या संघटनेचं महत्त्व भारत देशामध्ये खूप वाढलेलं आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. पण संघटनेचं महत्त्व जरी वाढलेलं असलं तरी संघटनेबद्दलचे गैरसमजही देशभरामध्ये कमी नाही आहेत. अगदी राजकारणापासून, त्यांच्या राजकीय भूमिकेपासून ते सामाजिक भूमिकेपर्यंत सुद्धा त्यांच्याबद्दल अनेक विरोधात किंवा समर्थनार्थ गोष्टी केल्या जातात, मतांतरं मांडली जातात. अर्थात संघाबद्दल जेवढे समज आणि गैरसमज आहेत तेवढे भारत देशामध्ये कुठल्याही संघटनेच्या बाबतीमध्ये नसावेत कदाचित. परंतु संघाच्या अधिकारी लोकांनी, उच्चपदस्थ लोकांनी या सगळ्या गोष्टींना व्यवस्थितपणे उत्तर कधी दिलेलं आहे असं म्हणजे चित्र नाही आहे. बहुतेक वेळा ते फार कमी बोलतात. समाजाच्या चांगल्या वाईट प्रतिक्रियांना फक्त पाहत राहणं आणि काम करत राहणं हा संघाचा अजेंडा दिसतो. आणि म्हणून संघ प्रत्यक्ष काय आहे, संघाची कार्यपद्धती काय आहे, या सगळ्या गोष्टींच्या विषयामध्ये समाजामध्ये असो किंवा शिक्षित वर्गामध्ये असो फार औत्सुक्य म्हणजे कुतूहल निर्माण झालेलं असतं. कधीकधी एखादा विषय येतो किंवा एखादा अधिकारी बोलतो त्यावेळी संघाची पार्श्वभूमी आपल्याला सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. असंच मागच्या 3-4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये एक संघाची बैठक झाली म्हणा, कार्यक्रम झाला. संघाला नुकतेच म्हणजे संघाचं हे जे वर्ष आहे हे संघाच्या स्थापनेचं 100वे वर्ष आहे. या 100व्या वर्षाच्या निमित्तानं संघाची एकूण कार्यपद्धती, संघ का स्थापन झाला, संघ कसा काम करतो आणि संघाविषयीचे गैरसमज या विषयावर संघाचे सरसंघ चालक मोहनजी भागवत यांनी एक चांगलं सुंदर भाषण दिलं. ते भाषण मी ऐकलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की 5-10 मुद्द्यांमध्ये समाजाला त्यांनी जो संदेश द्यायचा आहे तो अगदी व्यवस्थित दिलेला आहे. संघाला समजून घ्यायचं असेल तर या 4-5 गोष्टी आपण समाजापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या भाषणाचा जो मतितार्थ आहे तो मतितार्थ मी आपल्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर मित्रहो, पहिली जी गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितली ती म्हणजे संघ हा सत्ता करण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी नाही, तर सुसंस्कृत आणि संवेदनशील असा राष्ट्रीयत्व जपणारा समाज निर्माण करणं हा संघाचा हेतू आहे. त्यांनी त्याचं उदाहरण पण दिलं की अनेक जणांना असं वाटतं की संघाची हिंदुत्ववादी भूमिका भारतीय जनता पक्ष पोटतिडकीनं मांडतो, त्याच्यावर राजकारण करतो, म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की संघ आणि भारतीय जनता पक्ष एक आहेत. परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष ही वेगळी संघटना आहे. भारतीय जनता पक्षावर संघाचा वैचारिक प्रभाव असणं ही वेगळी बाब आहे, परंतु संघाने जाणीवपूर्वक त्यांच्या राजकारणामध्ये कधीही हस्तक्षेप केलेला नाही आणि संघ हा भारतीय जनता पक्षाच्या राजकीय निर्णयांमध्ये देखील ढवळाढवळ करत नाही, हे अगदी स्पष्टपणे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरा जो मुद्दा सांगितला त्यांनी की संघ हा हिंदुत्ववादी आहे. हिंदू एकता निर्माण करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक काम करतात. तथापि हिंदू ही जी गोष्ट आहे, हिंदू हा जो शब्द आहे हा कुणीही धर्मवाचक हा विषय वेगळा, पंथवाचक घेऊ नये हे आवर्जून सरसंघचालकांनी सांगितलं. म्हणजे जसं बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, शीख धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, तसा एक वैदिक धर्म आहे आणि ह्या सगळ्यांना धर्म म्हणता येत नाही, त्यांना पंथ म्हटलं पाहिजे. ही संघाची भूमिका
सरसंघचालकांनी सांगितली की धर्मनिरपेक्षता हा शब्द चुकीचा आहे. धर्म हा प्रत्येकाचा एकच आहे. धर्म हा निसर्गाचा नियम, त्याला धर्म म्हणायचं. हे जे आपापल्या विचारधारांना मानणारे संघटन आहेत, हे संघटन पंथ आहेत आणि म्हणून पंथ निरपेक्षता असा विषय मांडला पाहिजे. हा विषय घेऊन त्यांनी हिंदू या शब्दाचा अर्थ केला की हिंदू हा तशा प्रकारचा धर्म नाही किंवा तशा प्रकारचा शब्द नाही. अनेक पुरोगामी संघटनांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे की हिंदू हा पारसी शब्द आहे, तो अपमानजनक शब्द आहे वगैरे वगैरे. त्याचा देखील उल्लेख सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणामध्ये केला की हिंदू हा शब्द निश्चितपणे भारताचा नाही आहे. जुन्या पोथ्या पुराणांमध्ये एकूण वेदांमध्ये, गीतेमध्ये कुठेही हिंदू धर्म या नावाने किंवा कुठल्याही सनातन धर्म हा विषय येतो, परंतु हिंदू धर्म अशा पद्धतीचा उल्लेख कुठेही येत नाही हे त्यांनी म्हटलं. आणि हा बाहेरच्या देशाच्या लोकांच्या माध्यमातून निर्माण झालेला शब्द हे देखील म्हटलं तरी देखील बाहेरचे लोक या देशामध्ये एका प्रकारची संस्कृती जपणाऱ्या मूळ लोकांना हिंदू म्हणत होते. मग त्याच्यामध्ये सगळ्या जातीचे लोक आले, सगळ्या पंथाचे लोक आले, सगळ्या संपूर्ण भारत देश 2000 वर्ष ज्या म्हणजे सामाजिक विभागणीमध्ये होता त्या सगळ्यांना हिंदू म्हटलं. आणि म्हणून RSS ज्यावेळी हिंदूंचं एकत्रीकरण असं म्हणतं त्यावेळी ते केवळ वेदांना मानणाऱ्या किंवा विशिष्ट पंथाला मानणाऱ्या लोकांचं संघटन नाही हे त्यांनी या भाषणामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे. संपूर्ण 2,000-2,500 वर्षाच्या कालावधीमध्ये भारत देशाने जे जे पंथ विकसित केले, जे जे महापुरुष या ठिकाणी निर्माण झाले, त्यांनी आपल्या विचारांचं योगदान देऊन इथं जी सनातन संस्कृती आणि विश्वाला आधार देऊ शकणारी एक संस्कृती निर्माण केली. त्याच्यामध्ये त्यांनी गौतम बुद्धांचा उल्लेख केला, महावीर भगवान त्यांचा उल्लेख केला, हजारो ऋषीमुनींचा यामध्ये सहभाग आहे असा त्यांनी उल्लेख केला. एकूणच सर्वांनी मिळून या भूभागामध्ये जी संस्कृती निर्माण केलेली आहे ती संस्कृती जपणाऱ्या लोकांना परकीय लोक हिंदू म्हणत होते. त्या हिंदूंचं संघटन म्हणजे RSS. अशा पद्धतीनं हिंदूंची व्याख्या त्यांनी माझ्या मते केलेली आहे. अर्थात हे सगळं करण्यासाठी संघाचा जन्म झाला हे ते सांगायला विसरले नाहीत. कारण काय की 1925च्या दरम्यान डॉक्टर हेडगेवार यांनी कशा पद्धतीनं आणि कोणत्या हेतूनं संघ स्थापन केला याचं देखील विवेचन त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अगदी व्यवस्थित केलं. म्हणजे त्या काळी लोकमान्य टिळक काम करत होते, त्या काळी गांधीजी होते, राष्ट्रीय म्हणजे काँग्रेस होती, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे आपापल्या विचारांच्या संघटना चालवत होते. त्यांची स्वतःची एक भूमिका होती, परंतु त्या भूमिकेमध्ये त्यांच्या स्वतःचा जो इश्यू होता, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचं कल्याण हा प्राथमिक हेतू होता आणि म्हणून अस्पृश्यांचं कल्याण हा हेतू घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं जीवन हे त्या उद्देशासाठी व्यतीत केलं. अगदी त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या संघटना सुधारणेच्या संबंधामध्ये काम करत होत्या. हे सगळं असताना सुद्धा ही जी भारत देशाला 2000 वर्ष गुलामी म्हणजे 1200 वर्षाची गुलामी सहन करावी लागली. कुणीही आलं आणि भारत देशावर राज्य केलं. याचं कारण भारत देश सांस्कृतिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या एक नव्हता हे डॉक्टर हेडगेवारांनी ओळखलं. आणि म्हणून याची सांस्कृतिक ओळख की ज्याच्यामुळे हे सगळे लोक आम्ही एका संस्कृतीचे आहोत आणि आम्ही सगळे मुळामध्ये एकच आहोत ही भावना निर्माण होईल. आणि इंग्रज गेले तरी पुन्हा या देशामध्ये परकीय आक्रमणकारी येणारच नाहीत असं नाही, तर येऊ शकतात. पुन्हा हा देश गुलाम होऊ नये म्हणून याला स्वतःच्या एकतेचं भान व्हावं यासाठी संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवार साहेबांनी केलेली आहे. हे त्यांनी अतिशय 2, 4, 5 त्यांच्या जीवनातले अनेक उदाहरणं त्यांनी त्या भाषणामध्ये दिलेले आहेत. आपण ते भाषण कुठेही यूट्यूबवर सुद्धा ऐकू शकता. एक मुद्दा प्रामुख्यानं त्यांनी
महत्त्वाचा मांडला तो म्हणजे संघाच्या कार्यपद्धतीबद्दल. संघाची हजारो सेवा प्रकल्प आहेत, परंतु संघाचे कितीही प्रकल्प असले तरी ते व्यक्तिगत आहेत. संघाची अशी कुठलीही प्रॉपर्टी नाही आहे. संघ हा स्वतःहून असं कुठलं काम संघ व्यक्ती घडवतो आणि तो व्यक्ती समाजामध्ये जाऊन सेवेचं काम करतो, राष्ट्र उभारणीचं काम करतो. आणि म्हणून एक चांगला व्यक्ती जो स्वतः व्यवस्थित म्हणजे ज्याचं आचरण नैतिक आहे आणि जो या देशाच्या संस्कृतीसाठी आणि या देशाच्या एकात्मतेसाठी सर्व काही द्यायला तयार आहे, अशा पद्धतीचा माणूस घडवणं एवढंच संघाचं काम आहे. बाकी तशा पद्धतीचा माणूस घडवला की तो आपोआप समाजामध्ये जाऊन चांगलंच काम करतो. याच्यासाठी संघाला सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही. संघाचे जे सगळे सेवा प्रकल्प आहेत ते ज्याच्या त्याच्या स्तरावर अगदी त्यांनी स्वतः चालवलेले सेवा प्रकल्प आहेत. हे देखील मोहनजी भागवत यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की संघाबद्दलचे गैरसमज आता निघाले पाहिजेत. हा मुद्दा महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, कारण या मुद्द्यांवर फारसं भाष्य संघामधले अधिकारी फारसं करत नाही आहेत. तर मोहनजींनी जो मुद्दा सांगितला की संघ ही केवळ ब्राह्मणांची संघटना नाही आहे. त्यांनी भाषणामध्ये अतिशय क्लिअर करून सांगितलं की सरसंघचालक होणं किंवा संघामधला अधिकारी होणं ही ब्राह्मणांची मक्तेदारी नाही आहे किंवा ह्याचं क्वालिफिकेशन असं नाही आहे की तो ब्राह्मण असला पाहिजे. आणि ब्राह्मण नसणं, तो कोणत्याही जातीचा असणं, हे डिस्क्वालिफिकेशन नाही आहे. त्याला एक विशिष्ट मानसिकदृष्ट्या तयार असणाऱ्या व्यक्तींची निवड केली जाते. मग त्याच्यामध्ये संघ कधीही भेदभाव करत नाही किंवा त्याच्यामध्ये जात पात धर्म पंथ वगैरे कधीही बघत नाही. संघानं कधी पण बदलाला सुधारणेला सहकार्य केलेलं आहे. अस्पृश्यता असेल ही भारत देशाला लागलेला कलंक आहे, हे संघ नेहमी मानत आलेला आहे. आणि जेवढं शक्य होईल तेवढं अस्पृश्यता निर्मूलनासाठी आणि या देशामधला जो मागे राहिलेला समाज आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी संघाने आणि संघाच्या स्वयंसेवकांनी अनेक पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि म्हणून सामाजिकदृष्ट्या संघाला अस्पृश्य समजण्याची काहीही गरज नाही, हे देखील त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं संघाने म्हणजे संघ हा निर्माण झाला. संघ राजकीय नाही, संघ सामाजिकदृष्ट्या प्रतिगामी विचाराचा नाही, तो सुधारणावादी आहे, सुधारणेला सहकार्य करतो. तो समाजामधल्या कुठल्याही लोकांना स्पृश्य अस्पृश्य अशा प्रकारचा भेदभाव न करता सामावून घेतो. त्याच्यानंतर या देशामधला कुणीही असो, मग तो पंथानी हिंदू मुस्लिम शीख ईसाई कुणीही असो, जो या संस्कृतीत वाढलेला आहे तो हिंदू आहे, अशा प्रकारची भूमिका ही संघाची आहे. आणि मुळात संघ म्हणजे राजकारणी नाही. आणि संघ हा राजकारणासाठी सत्ता करण्यासाठी किंवा कोणत्या तरी समाजाला कोणत्या तरी समाजापेक्षा श्रेष्ठ आणि कोणत्या तरी समाजाला कोणत्या तरी समाजाच्या समोर कनिष्ठ सिद्ध करण्यासाठी म्हणजे संघ स्थापन झालेला नाही, हे सरसंघचालकांनी आवर्जून सांगितलेलं आहे. अर्थातच सरसंघचालकासारखा एवढा उच्चपदस्थ आणि अधिकारी व्यक्ती संघाबद्दल या पद्धतीनं सांगतो, हे अतिशय अधिकृत आणि विश्वास ठेवण्याजोगं आहे. संघाला केवळ विरोधाला विरोध म्हणून लोक कोणत्याही थराला जाऊन त्यांच्या संबंधानं अफवा उठवतात, कोणत्याही पद्धतीनं त्यांच्या विरोधामध्ये बोलत असतात. अर्थात काय असतं की हिंदुत्ववादी संघटनांमध्ये खालच्या पातळीवर म्हणजे स्थानिक पातळीवर देखील संघाची ही इतकी शुद्ध विचारधारा तितक्या शुद्ध पद्धतीनं राबवली जाईल अशा पद्धतीचंही वातावरण नसतं. कदाचित त्यामुळं देखील हे गैरसमज पसरले जात असावेत. परंतु सरसंघचालकांच्या या भाषणानं समाजामध्ये निश्चितच संघाबद्दलचे जे काही विषय आहेत ते क्लिअर होण्यासाठी मदत होईल असं मला वाटलं.
म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ केला. व्हिडिओ आवडला निश्चितपणे लाईक करा, कॉमेंट करा, चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.